वडिलांची रीत जाणत असो. अरे बाबा, आमच्या वाड वडिलांनी, आमच्या पूर्व साधू संतांनी आम्हाला सांगून ठेवलंय, शिकवून ठेवलंय, कधीही कोणापुढे याचना करायची नाही, कधी कोणाला काही मागायचं नाही. किंबहुना कोणाला काहीतरी मागणं, याचना करणं, भिक्षापात्राचा अवलंब करणं यासारखं दुसरं काहीही लाजीरवाणं नाही. सांगावं आम्हाला महाराजांनी. भिक्षापात्र अवलंबने लाजीरवान आहे. कोणतं? भिक्षापात्राचा अवलंब केलेलं जिन नाही का. कोणापुढे याचना करायची नाही, कधी कोणाला काहीही मागायचं नाही. ही आमची पूर्वजांपासून चालत आलेली रीत आहे. महाराजांनी आम्हाला सांगावं. आणि तेच महाराज जो अभंग आपण कीर्तनाला घेतला त्यात म्हणतात, हे चिदान देगा देवा. मग आता समन्वय लावायचा कसा नाही का. इकडं सांगायचं कोणाला काही मागायचं नाही, पूर्वजांपासून चालत आलंय, आणि इकडं म्हणायचं हेच पाहिजे नाही का. म्हणजे जर देवानं म्हटलं नाही तू कोबरा ते नाही, जरा दुसरं घ्या, नाही 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 नाही, मी जे मागतो ते नाही का, ते असलं तर बघ, नाही तर मग राहू दे नाही का. हेची चकारात्मक असणारं बोलणं आहे. चकारात्मक जेव्हा बोलणं असतं तेव्हा ते ठामपणाचं असतं, निश्चयाचं असतं, त्यात बदल घडत नसतो. ठामपणानं मागतात, हे चिदान देगा देवा. मग आता समन्वय नेमका कसा लावायचा. महाराज देखील तुमच्या आमच्या सारखे होते. कसं खोबरं तिकडे चांगलं नाही का. काय कब्बशी चिन्ह आला की तुलाच मत देतो म्हणायचं. रिक्षावाला आला, नाही 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 तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे नाही का. आणि आता काय म्हणावं ते लक्षात येईल म्हणावं तर ते आता पक्षाकडे चिन्ह जाते, त्याच्यामुळे जरा पिपाणी पिपाणी. तो आला की त्याला म्हणायचं तुम्हालाच देतो. खोबरं तिकडं नाही का. तसा स्वभाव होता का. प्रसंग दिसला की काही मागायचं नाही म्हणायचं, आणि प्रसंग दिसला की हेच पाहिजे म्हणायचं. असा स्वभाव होता का. नाही नाही, लक्षात घ्या. मी सुरुवातीलाच बोलून गेलो काय की तुकोबाराय या अभंगामधून दान मागतायत असं आम्हास प्रतीत होते. शब्द लक्षात घ्या. प्रतीत होतंय, वाटतंय आम्हाला, आम्हास तसं भासतंय, आम्ही त्याचा अर्थ तसा घेतोय, परंतु वास्तविक तसा अर्थ घेऊन या ठिकाणी चालत नाही. तुम्हा आम्हास जरी ते तसं दिसत असलं, तसं वाटत असलं, तसं भासत असलं, तरी ते दान ठरत नाही. पहा, तुकोबारांचं शब्दार्थानं या अभंगातलं बोलणं जर आपण सत्य मानलं तर मग इतर अभंगातलं बोलणं देखील सत्य मानल्याशिवाय तुम्हास गत्यंतर उरणार नाही. आणि जर मग आपण सगळं असंच तुकोबारांच्या जीवनाशी निगडीत सत्य मानू लागलो तर मग तुमची आमची फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. नेमकं म्हणायचंय मला काय, उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. पहा, या अभंगात दान मागताना दिसतायत म्हणून तुकोबारा भगवंताला दान मागतच होते असा जर निश्चय तुम्ही आम्ही करत असू तर मग दुसऱ्या अभंगातलं बोलणं देखील त्याच निश्चयानं आम्हास सत्य मानावं लागेल बरं का. म्हणजे पहा, महाराज म्हणतात एके ठिकाणी, मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण. काय म्हटलंय महाराजांनी तिथं. मी कसा आहे, अल्पमतीचा आहे म्हटलंय. महाराज अल्पमतीचे होते का. या अभंगात म्हटलं हे चिदान देगा देवा, तुकोबाराने दान मागितलं, मग इकडचंही सत्य माना की. मग काय म्हटलंय महाराजांनी, मी काय आहे, अल्पमतीचा आहे. मग म्हणावं महाराजांना अल्पमतीचं. अहो, एक अभंगच असा रचलेला आहे महाराजांनी, त्यात काय केलंय,
नानाविध प्रकारची विशेषणं तुकोबाराय स्वतःच लावून घेतात. मग ती स्वतःच लावून घेतलेली विशेषणं आणि तुकोबारायांचं चरित्र या दोन्हींची सांगड लावायला जर आपण गेलो तर कुठंच सांगड लागताना दिसणार नाही. पहा, महाराजांनी म्हटलंय काय, मी तवा नाथ अपरा महाराजांनी म्हणावं काय, मी अनाथ आहे म्हणावं, अनाथ. आता अनाथ नेमकं कोणाला म्हणायचं? ज्याला कोणी नाथ नाही तो अनाथ. एकटा जीवन सदाशिव नाही काय, मायबाप नाही, भावंड नाही, बायको लेकर, कुठलाच गोतावळा पत्ताच नाही कोणाचा, त्याला अनाथ म्हणावं. आणि महाराजांचं चरित्र जर आम्ही बघायला गेलो तर मायबाप नव्हते का महाराजांना? होते. भावंड एक तिथं दोन, बायको लेकर, म्हणजे तिथे